नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। मी आहे करण राठोड आणि तुम्ही बघताय KR ब्लॉगर। तर मित्रांनो, आज आपण एक आमच्या जवळचा एक लोकेशन आहे निसर्गमय वातावरणाचं। तर आम्ही आहे इथे जनुना लेक, जनुनाचा मोठा तळ आहे आणि आता आपण तिथे आहोत। तर बघू शकता तुम्ही, हे बघा ही गावडी मासे। आणि आता आपण इथं रील्स आणि फोटोशूट मारणार आहे इथं, आणि त्याच्यासोबतच आपला ब्लॉग पण तयार होईल। तर आम्ही कसे फोटोशूट मारतो ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे, आणि इथलचं सगळं वातावरण कसं आहे ते पण सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग चला मित्रांनो, बघा कसं आहे लोकेशन, आणि फोटो वगैरे शूटसाठी एक नंबर लोकेशन आहे। आत्ताच चांगलं आहे, कारण जर पावसाळा लागला तर हे सगळं भरते इकडं। आणि बघा आता कसं हिरवगार झाले, एक पाऊस पडला त्याच्यात। जर यायचं असेल तर पाणी पाऊस चालू व्हायच्या अगोदर या फोटोशूट करायला, तर लई चांगला बेस्ट आहे। आपल्या जवळच्या जवळ पुसदहून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खंडाळाच्या खाली। तर मला हा लोकेशन खूप जवळ आहे म्हणून मी आलो इथं। तर बघा आता मी इथं फोटो वगैरे शूट मारणार आहे, आणि व्हिडिओ वगैरे सुद्धा रील्ससाठी बनवणार आहे। तर ते तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला मग हमें दो जरा ले लो मैं आप तनी आपण जाय वाला साथी ना दूसर कोई जाए रिफ्रेश जाने कैसी होगी हार्दिक पांड्या। मित्रांनो, आता आमच्या जवळ आहे 2-2 गोटे सगळ्याजवळ, आणि पाण्यात आहे एक काठी आहे बघा। ते पाण्यात जे लाकूड आहे ना, आम्हाला त्याला मारायचं आहे, आणि जो पण त्याला खाली पाडेल त्याला संध्याकाळी माझ्याकडून 10 रुपये विनार्जीस युजित राठोड। पहले को मारो तुम्हारा, अबे स्टॉप करो मारो आप दूसर क्लिप फेल अम्मा मारू। तर मित्रांनो बघा, आपण शर्यत लावली होती की जे कोणी त्या काडीला पाडत खाली पाण्यामध्ये, तर त्याला आपण 10 रुपये संध्याकाळी पाणीपुरी चालणार आहे। तर आपला हार्दिक पांड्याने ते काम पूर्ण केलेलं आहे। तर आपण विचारू त्याला आता कसं वाटतंय तुम्हाला? My mind is great and angry and stomp and
वो अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो हे काय बोलला आता आपल्याला काही समजलं नाही आहे, तरी आपण याला संध्याकाळी 10 रुपयाची पाणी चालू. तर मग अजून व्हिडिओ पूर्ण मैन ऑफ द मैच सर, मैन ऑफ द मैच. हाँ, इसको मैन ऑफ द मैच देना है. तो हमारा ट्रॉफी वाला हारा है अभी, बाद में देना चलेगा ना? नहीं सर. तर मित्रांनो आता आपण याला अवॉर्ड देणार आहे. तर आपल्याला पाशी द्यायला काही नाही, पण हे मोबाईल आहे विवो ब्रँडचा, तर आपण त्याला बक्षीसमध्ये देणार आहे. तर हार्दिक पांड्या, तुम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे. आता तुम्हाला कसं वाटतंय आमच्या दर्शकाला सर, सांगा. मला ज्याच्यामुळे अवॉर्ड भेटलेला आहे त्याला मी स्टेजवर बोलू इच्छितो आणि तो सांगेल की माझी खुशी आणि माझी मेहनत काय होती. लेकिन एक सेकंड, क्या वो थाला है? अबे ये कहां से आ गया? ये क्या थाला? तर नमस्कार सर. तुम्ही आमच्या ग्राउंडवर हजर झाले. आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. तर तुम्ही हार्दिक पांड्याबद्दल काय सांगता? एवढं सांगायचं आम्हाला फक्त हार्दिक पांड्याबद्दल, म्हणजे सकाळी जो त्याची मनातली जिद्द होती मॅच जिंकण्याची. हा, सकाळी मी त्याला 3ला उठवायचो, रनिंग, अजून जिम जायचं. हा, त्याची अशी जिद्द होती ना की याच्यासारखा मुलगा मी कधी बघितला पण नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे, याला मी रोज सकाळी 3ला उठवायचो. तर आमचे म्हणजे 36 फ्लोअरची बिल्डिंग होती, त्याला रोज खालनं तर वरनं असं म्हणजे रनिंग चालू होती. तर बिल्डिंग तुमची गावात होती की सिटीमध्ये होती, कोणत्या सिटी? बांद्रामध्ये. बांद्रामध्ये तुमचा दोघांचा प्लॉट आहे? हा, दोघंच. हा, जेव्हा माझ्याकडे आलता तेव्हा एवढा शांत मुलगा, आता पण एवढा इमानदार आहे पांडे आपला. खूप म्हणजे खूप इमानदार. आपला पांडे एवढा इमानदार आहे. खूप. पांड्या हार्दिक हार्दिक मारो भाई. माझे दोन शब्द संपले. इथून पुढं आमची रील स्टार्ट. स्टॉप कर. लेट चालू केलं साला. डन. हे काव किती बस. हाय ब्रो, आजची आमची फिल्म झालेली आहे. डायरेक्टर, ऍक्टर रोहित रुक जा रोहित, इधर मत जा. अब वीडियो आई नहीं, अब वीडियो बड़ा एकदम चलेगा. ओके. एवढी देख, एवढी देख. ए लवड्या. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा छोटासा एक ब्लॉग तुमच्यासाठी आणला होता ते, आणि त्याच्यात आमची थोडी कॉमेडी वगैरे पण झालेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आता थोडंफार आम्ही इथं फोटो शूट करतो, तुम्हाला दाखवलं तसंच त्याचप्रमाणे, आणि मग आपण घरी जाऊ. तर मग चला भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तब तक राधे राधे और जय सेवालाल.